प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। 1 जून 2026 वार सोमवार असा एक सुंदर दिवस की निरंकारी मिशनचे सुप्रसिद्ध गीतकार परमादरणीय महात्मा एकनाथ कांबळेजी यांचा वाढदिवस त्या दिवशी सत्संगमध्ये साजरा झाला। 66वा वाढदिवस होता आणि सहज एका महात्म्यांनी मला म्हटलं की महाराज, एवढे वर्ष झालं एकनाथजींना पाहतोय, नेहमी चेहऱ्यावरती हास्य असतं। तेव्हा ते म्हटले की हे कसं काय ते मेंटेन करू शकतात। त्यांना म्हटलं त्यांचा आज 66वा वाढदिवस आहे। 6 गुणिले 6 किती होतात? ते म्हटले 36। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की एकनाथ कांबळेजींच्या आत्म्याचं मिलन लग्न परमात्म्याशी झालं आणि 36च्या 36 गुण जुळाले, म्हणून ते नेहमी हसत असतात, खुश असतात। ते म्हटले की महाराज, हा झाला गुणाकार, मला जरा अधिक करून दाखवता का? त्यांना म्हटलं की 6 अधिक 6 किती झाले? 12। त्यांना जाणीव झाली ज्ञान घेतल्यानंतर की 3 लोक और 9 खंड म्हणजेच 12। 3 आणि 9 12। 3 लोक और 9 खंड में गुरु से बडा ना कोय, करता करे ना कर सके, गुरु करे सो होय। याची जाणीव त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या खुशीवरती दिसून येते, म्हणून ते नेहमी खुश असतात। ते म्हटले महाराज, मग आता वजा करून दाखवा। त्यांना म्हटलं 6 वजा 6 म्हणजे 0। त्यांना जाणीव झाली की हे दिसतंय ते सगळं नाशिवंत आहे आणि जे काही नाही तेच सर्व काही आहे, याची जाणीव त्यांना झाली आणि मग ते आनंदाने राहायला लागले। कारण त्यांचं जीवनच ते आर्ट ऑफ लाईफ जगायला लागले आणि त्यांच्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट, एकच विचार कि ना खुशी अच्छी है ना मलाल अच्छा है, यार जिसमें रख दे वो हाल अच्छा है, हमारी ना जुस्तजू है ना आरजू है, हम राजी है उसमें जिसमें तेरी रजा है, हम राजी है उसमें जिसमें तेरी रजा है।